आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। आपण पाहतोय की जळगावमध्ये आमदार अमोल मिटकरी यांनी जहरी टीका केलेली आहे। मनसे पदाधिकारी संदीप देशपांडे यांच्यावर त्यांनी जहरी टीका केलेली आहे। थोबाड चालवल्याशिवाय मालक त्यांना भीक टाकणार नाही अशा शब्दात मनसे पदाधिकारी मृत्यूवरून आता आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगलेलं पाहायला मिळतंय। अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे यांच्यावर जहरी टीका केली। देशपांडे यांनी थोबाड चालवल्याशिवाय त्यांचा मालक त्यांना भीक टाकणार नाही म्हणून ते असं वक्तव्य करत असल्याची टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे। मनसेच्या पदाधिकाऱ्याच्या मृत्यूवरून आता आरोप प्रत्यारोपाची राळ उठलेली आहे। संदीप देशपांडेंनी थोबाड चालवल्याशिवाय त्यांचा मालक त्यांना भीक टाकणार नाही म्हणून ते असं वक्तव्य करतात अशी टीका अमोल मिटकरी यांनी केलेली आहे। एखाद्याच्या मृत्यूच्यावर बोलून त्याचं राजकारण करण्याचे संस्कार जसे संदीप देशपांडेला आहेत तसे मला माझ्या वडिलांचे आहेत। देशपांडेची काय अवकात आहे, काय लायकी आहे ते एका महिला पोलीस कार्य ज्या होत्या भगिनी त्यांनी दाखवून दिली। शेवटी हा स्वतःला फ्रॅक्चर करून घेऊन पळून गेला। याच्यासारखी नीच वृत्ती दुर्दैवानं ती अकोला जिल्ह्यातच जन्माला आली। मला असं वाटतं त्याच्यामुळे त्याचा पक्षही अशा वात्रट लोकांमुळे डबघाईस येतोय आणि अशा मूर्ख आणि पळपुट्या लोकांवर बोलावं इतके काही माझे वाईट दिवस आले नाही। शेवटी त्याला थोबाड चालवल्याशिवाय त्याला त्याचा मालक भीक टाकणार नाही। त्याचा थोबाड चालू द्या ना। आम्ही पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, तो किती थोबाड चालवतो ते बघतोच आणि त्यात किती मस्ती आहे त्यानं दाखवावी त्याची मस्ती किती।